मी डॉक्टर संजीव लिंगवत आपल्यासमोर आमच्याकडे आलेल्या एका रुग्णाबाबत थोडक्यात त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची संधी देत आहे. हे आहेत मिस्टर उदय नाईक आणि हे शिरोड्यामधील आहेत. ते त्यांना झालेल्या एका पायाच्या घावरासारख्या रोगाबद्दल आपल्याला सांगू इच्छितात. बोला. हो बोला. डॉक्टरांची नावं नको ना. नको. शिरोडा खाजनबाटी रहिवासी. उदय विठ्ठल नाईक, राहणार शिरोडा खाजनबाटी. आणि मी पहिल्यापासून डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली, पण त्याच्यात मला काही उपयोग झाला नाही. किती दिवसापासून हा विषय? हे 2 वर्षापासून चालू होतं. 2 वर्षापासून सूज होती ती कमी झाली नाही? नाही झाली. हां हां. आणि एका मला मनुष्याने पेंटरने सांगितलं अमुक ठिकाणी जा म्हणून. पण 2 वर्षामध्ये कुठे कुठे ट्रीटमेंट घेतली? शिरोडा, आरवली, गावठी उपचार त्याच्यातच चालू केले. मुंबई पण मुंबईला लास्ट, आणि लास्टच्या नंतर तुमच्याकडे. म्हणजे मुंबईला गेल्यानंतर पण कमी झाला नाही? नाही, अजिबात कमी नाही झालं. मग एका मागानं सांगितलं ऑपरेशन करूया. म्हटलं ऑपरेशन नको. माझ्या डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करायचं नाही. मी मग त्या विषयावरती राहिलो आणि मग बारीक असं हे उपचार चालू केले गावठी. आणि इथे आल्यानंतर आता किती दिवसात तुमका गुण मिळालो? महिन्यातच झाला जवळजवळ. तुम्ही काय सांगता? हे आहेत उज्ज्वला नाईक, हे आपल्या ओपिनियन बोलतायत. बोला. माझं नाव उज्ज्वला नाईक. मी माझ्या मिस्टरांसाठी 4-5 डॉक्टर केले, पण त्या डॉक्टरमध्ये मला काहीच भेटलं नाही. पण इथे जरा सामान्य माणसाने मला एक हे दिला, ॲड्रेस दिला. त्या ॲड्रेसवर मी इथे येऊन पोचले. आतापर्यंत मला हा गुण भेटला. ओके, थँक्यू. तर मित्र हो, हे जे पेशंट आहेत, ह्या पेशंटच्या बाबतीत आम्ही सुरुवातीला इन्व्हेस्टिगेशन केलं की संपूर्ण पाय सुरलेला होता. तुम्हाला पिक्चरमध्ये तो दिसेलच. म्हणजे हत्तीपाय असेल की अशी शंका वाटली. त्यामुळे रात्रीचं ब्लड वगैरे घेऊन त्या सगळ्या आम्ही इन्व्हेस्टिगेशन्स केल्या. त्याच्यानंतर सेल्युलायटिसची एक पॉसिबिलिटी होती. त्यानुसार इन्व्हेस्टिगेशन केल्या. जो काय डोस द्यायचा असेल तो डॉक्टर सही लिंगो त्याने हाय अँटीबायोटिक आणि सगळ्या गोष्टी केल्या. त्याच्यानंतर लक्षात आलं की आमच्या अभ्यासानुसार हे काहीतरी वेगळा प्रकार आहे. हा हत्तीपाय नाही आहे किंवा सेल्युलायटिस नाही आहे. हे लक्षात आल्यानंतर आपल्यासमोर येत असलेल्या डॉक्टर सई लिंगवत यांनी आयुर्वेदिक ट्रीटमेंट याला सुरू केली. आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंटच्या माध्यमातून हा पाय आता जवळजवळ त्या दुसऱ्या पाया एवढा झालेला आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला डॉक्टर सई लिंगवत धन्वंतरी आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक क्लिनिक, रहाटाची विहीर, वेंगुर्ला इथून आपल्याला ह्या पेशंटला बरं होण्यासाठी संधी मिळालेली आहे. ॲडव्हर्टाईज नाही, पण अशा प्रकारचे बरेचसे रुग्ण आपल्यामध्ये आढळतात आणि ते बिचारे सगळीकडे फिरत राहतात आणि उपचार घेत राहतात. आणि कधीकधी उदय नाईक ह्या पेशंटला बऱ्यापैकी सिव्हिअर डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तिथे शस्त्रक्रिया किंवा वेगळा काहीतरी केलं असतं तर नक्कीच ते वाढण्याची शक्यता होती. आणि शेवटी आता आयुर्वेदिक उपचाराने आणि होमिओपॅथिक उपचाराने त्यांना बरं वाटलेलं आहे. आपल्यासमोर उदय नाईक, उज्ज्वला नाईक, डॉक्टर सई लिंगवत आणि डॉक्टर संजीव लिंगवत. धन्यवाद.